गाणं आणि हैदराबादी लग्न यांचं कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का? हैदराबादी लग्नांमध्ये मर्फाच्या तालावर हमखास वाजणारे दिला तीर बिजा हे गाणं मूळचं लग्नासाठी बनलेलंच नव्हतं, तर त्या गाण्याचा संबंध आहे पाकिस्तानच्या राजकारणाशी आणि एका माजी पंतप्रधानाशी। काय आहे या गाण्याची खरी कहाणी? चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आज कोणत्याही हैदराबादी लग्नात मर्फा बँड कडून दिला तीर बिजा गाणं वाजलं नाही तर लग्न अपुरं वाटतं। लोक स्वतः या गाण्याची मागणी करतात। हे गाणं वाजल्यावर लोकांचे पाय आपोआप थिरकायला लागतात। अनेक हैदराबादी लोक तर याला आपलंच पारंपरिक गाणं समजतात, पण सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे। या गाण्याचा जन्म 1987 मध्ये पाकिस्तानात झालाय। संगीतकार जहूर खान झेबी यांनी हे गाणं बेनजीर भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी यासाठी एक प्रचार गीत म्हणून तयार केले होते। दिला तीर बिजा म्हणजे हृदयावर बाण लागला। जेव्हा भुट्टो यांच्या पक्षाचं तलवार हे चिन्ह बॅन झालं, तेव्हा बाण हे त्यांचं नवनिवडणूक चिन्ह उभं राहिलं आणि हे गाणं त्यांच्या संघर्षाचं प्रतीक बनून 1988 च्या निवडणुकीत घराघरात पोहोचलं। मग पाकिस्तानचं हे राजकीय गाणं हैदराबादच्या लग्नांमध्ये कसं वाजायला लागलं? तर याचं उत्तर दडलंय त्याच्या संगीतात। हैदराबादच्या मर्फा बँडच्या 3 मार स्टाईल साठी ज्या प्रकारच्या जलद आणि उत्साही तालाची गरज असते, तो ताल या गाण्यात पुरेपूर होता। हळूहळू मर्फा बँड्सने हे गाणं वाजवायला सुरुवात केली। लोकांनीही त्याला डोक्यावर घेतलं आणि पाहता पाहता हे राजकीय गीत हैदराबादच्या लग्नांमध्ये वाजू लागलं। आज हे गाणे हैदराबादी संस्कृतीत इतके खोलवर रुजले आहे की अनेक स्थानिक लोकांना हे गाणे पाकिस्तानी आणि राजकीय पार्श्वभूमीचे आहे हे माहीतच नाही। सोशल मीडियाने या जुन्या गाण्याला नवी ओळख दिली। काही वर्षांपूर्वी हैदराबादच्या एका डीजेने एका क्लब मध्ये हे गाणं वाजवलं। तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्या गाण्याची क्रेज पुन्हा एकदा तरुणांमध्ये पसरली। आज इंस्टाग्राम रील्स पासून ते वेडिंग हायलाइट्स पर्यंत सगळीकडेच हे गाणं ऐकायला मिळतं। तर ही आहे पाकिस्तानच्या राजकीय मैदानातून थेट हैदराबादी लग्नांच्या मांडवात पोहोचलेल्या या गाण्याची कहाणी। तुम्हाला या गाण्यामागची गोष्ट माहिती होती का? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।